गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही नक्षत्र गार्डनमध्ये आलो होतो व्यायाम करण्यासाठी, आणि ते पण 6 वाजता. एवढं छान वातावरण आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. बरीच लोक तिकडे व्यायाम करण्यासाठी येतात. तिकडे योगा क्लास वगैरे घेतले जातात. लहान मुलांचा सुद्धा योगा क्लास चालू होते तिकडे. त्यानंतर आमचं रनिंग वगैरे झाल्यानंतर ना आम्ही घरी परत निघालो होतो, कारण घरी गेल्यानंतर बरीच कामं सुद्धा होती. आणि मी फ्रेश झाल्यानंतर ना किचनमध्ये आले. तर नाश्त्यामध्ये काय बनवायचं म्हणून आज सँडविचसुद्धा होते. सो म्हटलं चला आज सँडविच ब्रेडचीच रेसिपी करूयात. बटाट्याचं स्टफिंगसुद्धा होतं ऑलरेडी. त्याचबरोबर मी सँडविच ब्रेडची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स सी. पहिला आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ, त्याच्यामध्ये मीठ आणि थोडे जिरे ॲड करायचे आहे. आता इकडे मी बटाट्याचं स्टफिंग आणि हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि इकडे ब्रेडसुद्धा घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये ऑलरेडी मी तेल तापायला ठेवलं होतं, म्हणजे हे सगळं साहित्य सगळं खालचं होईपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होणार आहे. आता इकडे मी बेसन पीठ घेतलं होतं, त्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या ऑलरेडी, जे मी तुम्हाला मागाशी सांगितल्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जोपर्यंत त्याचं व्यवस्थित टेक्स्चर होत नाही. व्यवस्थित आपल्याला बेसन फेटून घ्यायचं आहे, कारण की बऱ्याच वेळेस त्यात आहे ना बेसनच्या तशाच गुटळ्या राहून जातात. सो ते व्यवस्थित प्रॉपर मिक्स करायचं आहे. आणि जे आपण ब्रेड घेतल्यात त्याला मधून कट करून घ्यायचे, आणि जे बटाट्याचं स्टफिंग आहे ना ते सगळं आपण त्यात भरून घ्यायचं आहे. जे आपण ब्रेड घेतले होते ते सगळे माझे भरून झाले होते बटाट्याच्या स्टफिंगनी. तर तुम्ही सुद्धा असे जेवढे भरून घ्यायचे तेवढे भरून घेऊ शकता. आता मी तर 4च बनवणार होते, तर ते मी 4 भरून घेतले होते. आणि त्यानंतर इकडे तेलसुद्धा आपलं गरम. जे आपण ब्रेड भरून घेतलेत ते बेसनच्या स्ट्रक्चरमध्ये डीप करायचे आणि तेलामध्ये सोडून द्यायचे. व्यवस्थित फ्राय करायचे जोपर्यंत रेड कलर येत नाही. आणि हे आता माझ्याकडून काय झालं होतं की आम्ही आहे ना मिल्क ब्रेड आमच्याकडून चुकून आले होते, तर आम्ही तसंच बनवायला घेतलं होतं. आता ज्यावेळेस आपण सँडविच बनवतो ना तर ते ब्रेड वेगळे असतात, आणि हे आमच्याकडून मिल्क ब्रेड आले होते. थोडंसं बिघडलं होतं, पण तरी पण खूप छान झाले होते. तुम्हाला जर नक्की हे ट्राय करायचे असेल ना तर नक्की ट्राय करा. मस्त असे गरम गरम आपले सँडविच ब्रेड रेडी झाले होते. आणि मी मस्त असे भाजूनसुद्धा घेतलेत, व्यवस्थित झाले होते. एवढं काही बिघडलं नव्हतं. मला वाटलं बिघडेल, ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडतो ना तर हे लगेच तेल खूप जास्त ओढून घेतं आणि असं लूज होतं, तर ते तसं झालं नव्हतं. त्यासोबत मी टोमॅटो सॉस घेते आहे आणि ह्यांच्यासाठी मी प्लेट रेडी केली होती. त्याचबरोबर मी माझी प्लेटसुद्धा रेडी केली होती. आणि आम्हाला लवकर नाश्ता करून आम्हाला गावाकडे जायचं होतं. मस्त असा सँडविच ब्रेडचा नाश्ता वगैरे केला, सर्व आवरून वगैरे घेतला. आता आम्ही चाललो होतो गावाकडे, दहेगावला. आता बऱ्याच दिवसातून गावाकडे चाललो होतो, आणि जाण्याचं कारण एकच होतं, तर ते ह्यांची बहीण खूप आजारी होती, तर त्यांनाच आम्ही बघायला चाललो होतो. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज जाऊयात, उद्या जाऊयात. आणि ह्यांचीसुद्धा कामं होती गावाकडे, तर तीसुद्धा आम्ही केलो. आता नंतर घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी, जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं, आणि लगेच आम्ही परतसुद्धा निघालो होतो, कारण की ह्यांची इकडं बारामतीत आल्यावरसुद्धा कामे होती. आणि आम्हाला सुद्धा तयारी करायची होती आमच्या ॲनिव्हर्सरीची. आता आमची ॲनिव्हर्सरी येतेच 2 दिवसानंतर ना आहे, 16 तारखेला. तर त्याची आम्हाला भरपूर तयारी करायची होती. ह्या प्रवासानंतर ना घरी आलो. घरी आल्यानंतर थोड्या वेळ आराम केला, एक झोप खाल्ली, आणि झोप झाल्यानंतर मस्त असा आवरून घेतला. तर आम्ही चाललो होतो शॉपिंगसाठी. आता ह्यांच्यासाठी शॉपिंग करायची होती, आणि मी माझी शॉपिंग तर ऑनलाईनच केली आहे, कारण की मी एवढा सुंदर ड्रेस मागवला आहे ऑनलाईन. मला खूप आवडला होता. मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी आसपासच्या स्टोअरमध्ये जाईल आणि
आणि मला जो ड्रेस आवडेल तो मी घेईल, किंवा मला जरी नाही आवडला तर मी ऑनलाईन घेऊन टाकेल. तर तसंच मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि तो तुम्हाला माझ्या ॲनिव्हर्सरीच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग. त्यानंतर V2मध्ये आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो, ह्यांच्या शॉपिंगसाठी. ह्यांची शॉपिंग बरेच दिवसापासून पेंडिंगला होती, तर हे सिलेक्ट करत होते. मी सुद्धा त्यांना थोडी हेल्प वगैरे केली. आणि ह्यांचं कसं असतं, जी गोष्ट आवडली ना ती घ्यायचीच, म्हणजे त्याची प्राईस किती का असेना त्याच्यासाठी नो कॉम्प्रोमाइज. तर फायनली हे 2 शर्ट घेतले होते. त्यानंतर आम्ही बिलिंग सेक्शनमध्ये गेलो. तिकडे बरीच गर्दी होती. खूप वेळानंतर आमचा नंबर आला, नंतर बिलिंग वगैरे करून घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो नेक्स्ट व्हिडिओ आपला ॲनिव्हर्सरीचा येणार आहे, तर तुम्हाला जर तो बघायचा असेल ना तर स्टे ट्यून आणि बेल आयकॉन आपलं क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन आपले व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येतील. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.